ढोरं पुरते का नाही पण हं. काऊन काऊन नाही पुरं सांगा तर काय ते ढोरापासून काहीच नाही. त्याला आपली वावर जरा हे द्या म्हणून ते 2 बैल ठेवावं लागते. काय हे ते काहीच नाही. दुसरी कामं होत नाही त्याची बरी जास्त कमावणारा माणूस कमवत नाही का हो ढोराकडूनच समजा कमवायला माणूस असला हां कुठे कारंजीला अपडाऊन कोणताही रोज जाणार 500 रुपये देते तू हो हां हां डेली आपलं भाकर बांधली की चाललं असं रोज कामच देऊ कारंजा नाही अपडाऊन हो 500 रुपये ना कारण जा रोज कुठे काम असलं समजा कोणत्याही याच्यात नाही गाडीनं काय पुरत नाही तर काय झालं ढोरापेक्षा हा आणि ते आपल्याला कसं आपले वावरच कसे आहे ते 2 बैलाशिवाय जमत नाही बजेट गोटाडीचे आहे तर हां गवताळ होते म्हणून नाही तर कोणच नाही लय जणांना दुसऱ्या गावातून बैल सोडले अजिबातच नाही ढोर कोणाकडे 100 फुटी नाही आणि हे तुम्ही तुमच्यापाशी 2च ढोरं आहे का मग 2च असले सारे ते काय कमी ते काहीच कमी नाही. काय कमी सांग मग कायले चारायला येता तुम्ही मग आता रुपये तुझं इकून टाकायचे टाकू नाही इकून आता हे डंगरे गेले कोण घेते कसं इकतं हो. सांग काय कमी कोण नाही आपल्या सोबती काही इकाले नाही हे टाकायला नाही इकून एक आता टाकतो हे यार भेटलं मग काय काय पण 2 बैल ठेवा लागते बा केवढ्यात ते जाईल ठेवत नाही जमीन चांगली असते तर म्हणजे काही पाहिजे जराशी नाही ते माझ्यामध्ये हो ना. ट्रॅक्टरनं येते व्हायचं आपल्याला हां हो. आपली येत नाही वावर व्हायचं ट्रॅक्टरनं जरा हम्म. हां गोटे गाठी जरा पुरत नाही मग ढोरं हं लय जणांना ढोरं ठेवले 20 चक्रावाले आहे तिकडे आपल्या शेलपट कोणाचा ढोरा आहे बघत नाही शेपूट कोणाच नाही. सण कामं करते ते शेतीचे कामही होते 2-3 जण घरात असले की ते बाहेरची कामं करते पैसे कमावते हां हा हं तुम्ही एका गाईवर 4-5 लाख रुपये कमावले. हं मग 4-5 लाख मग काय लय डंगरी काही येरी झाली का कायची कामं. गाय मग मग तुम्ही येता काय ढोर चारायला एकूण टाकायचे ना पण 2 तर ठेवाच लागेल ना काय ढोराचे मग ते वावर काय काय कसं काय करते मग पुरते काय ते सांगा जाऊ दे. आपले वावर पुरत नाही जोडी पण आईले ठेवा लागते आपली जमीन पडीत पडते मग काय फायदा मग वाव जोडी ठेवली तर मग कारंजात पुरते काय नाही अरे जोडी तर 1-2 माणसं ती घरी जमीन वाय ते नाही हं. बरोबर हं. पण शिल्लकची माणसं जर त्यानं केलं तर बा ढोरापेक्षा लई आहे बा हं. 500 रुपये रस्ते कुठेही देते कोणीही देते हो कोणत्या दुकानावर राहिले देते कोणत्या मेडिकलवर राहिले देते बा हो असं माझं म्हणणं कोणता धंदा बा करायचा हं. कापसाचा सोयाबीनचा मग हे वावर याच गावाची मात्र काय नाही वावर वाहणार ते वायते मग हे पुरत नाही तर मग हं काहीच नाही काय देत नाही सांग बरं काहीच नाही. हं. उगा आहे त्याच्या मागं हं. 2 शेपटाच्या मागं हं. पण ते ठेवा लागते आपल्याला नाही इलाज आहे वावराच्या ना हां आपल्याला नाही इलाज आहे मग वावर नाहीतर पुरते दुसऱ्या गावाचे लोक अजिबात ठेवत नाही मग वावर पुरते का नाही ते सांगा मला वावर तर कसंच नाही पुरत म्हणून काय करतात कसंच पुरत नाही मग काय काय करू सांग बरं तू थांब आता किती लावलेला हिशोब धरतो का आपण नाही आता लोक म्हणते बा आपली 30 पोती 2 एकरात झाला हं. मग त्याला लावलं नाही तर हो 15,000 तर लावले सण हो 2 एकराले हो 15-20 हजार लागत नाही का नागरणीपासून लागते नागरणी वखरणी खत 2-3 खेप त्याला 3 खेप ट्रॅक्टर चालते एक किती खेप चालते 3 खेप 3 खेप तर 3च खेप धर 3 खेप काय जास्त एका झाले एकरात एका एकरात जास्त झाले 3 काय नाही पलटी पंजी डबल हाकलतो आपण बरं पलटी पंची 3च खेप धर ना आपण हा, पलटी 3. पंजीन पेरणी हो 3 किती खेप झाली ते एकराले 3 खेप काय एकर किती 600 1800 झाले हो 600 काऊन तिथं गावात बॅकीन आहे बॅगीन आहे पण बॅगीनं पाहिजे नाही राजीव हा. एकरी धर बा एकरी धरा आम्ही 100-2 क्विंटल टाकीन एकरात एकरी पैसे धर ना एकरी झालं ते 600 रुपयाचं एकर ते बॅकानं घेते बॅकात आपण 2ही टाकू कोणी 2.5 टाकते त्याचे पैसे किती 6-12 1200 रुपये किती एका एकराचे किती झाले मग ते पाय 6 काय पंजी काय बॅग घेते ते 600 रुपया किती ना बा आणि एका एकरात किती पाडते 2 पाडतच ना आपण 2 1200 थांब. ते 600 रुपये पंजी 3000 1400 3000 1800 आणि 2 ते 3000 14 6 2000 2000 आणि 1200 एका एकरात धरून आलो किती झाले 3000 3200 32 ते जरा
एका एकरात 32 ट्रॅक्टरची आणि आपलं बियाणं आलं पहा बरं ट्रॅक्टरचीच एका एकरात 32 रुपये किती पेरणी ते समजा काहीच पुरत नाही. नाही एकरात आणि 32 आणि 2 पोते खतन 2 पोते खत राहिलं तर कीटकनाशक राहिलं युरिया राहिला हा पुरतच नाही. एकरी 7-8 पडते एकरी गहू बी शेती पुरतच नाही. हा 7-8 पडते बरोबर ते चांगली पुरती मग लोकांना ती चांगलीवाली हा फळफळाट ते चांगले चांगले लोक त्याला चांगली जमीन चांगल्याला पुरते. हा ते शिलू पटेल जमीन पुरते हा खप्प आहे एकरी तूर पिकाची तर 9-10 सोयाबीन पिकाचं 9-10 हरभरा 9-10 आणि दगदग नाही जगदग गवत होत नाही का होते होत गवत नाही गोटे नाही माती नाही. असं म्हणून माती माती आपण ते गवत बी होते का गेले होते का त्याचे दगदग आपल्यासारखे आहे का बरोबर आहे. कापूस फुकून का क्विंटल पडला येस नाही 1500 रुपये क्विंटल पडला आणि ही रव्या काल 2 बैल बघू काय समजून नाही लागलं मला. काय कमी नाही होत नाही तिथे ते काम करायचं नाही डंगर सांगा भाऊ चांगले बैल खराब केलते ना. म्हातार माणूस आपली शेती पाणी आहे म्हणून कस्तुरी तुम्ही कसं झाला आता तुम्ही काही काम करत ना म्हणून हे गेलेले ढोरं चाराच्या कमी ह्या काम करत नाही काय तर ढोर पाणी देतात ते बी. आपल्या काय पाणी होत नाही का काही करते म्हणून मग म्हशी पुरत नाही का. हे म्हशी नाही पुरत. बन गए हो गई नाम निकालना नहीं कभी जो हो गई वो जान दे रवि को सुधारो रवि को जान दे बाबा वो दिमाग में से निकाल घाटा गिटा वो सब गया गया सही कर द्याला बाबा जान दे म्हशी पुरतच नाही. नाही पुरती त्या लोकांनी मग गावात डेअरी किती 2 एक दिलं म्हणजे किती काम आटोक्यात आलं गावात डेअरी मधल्यावर घेऊन जाते करून हा जाऊ घेऊन आपलं 2 एकटाच माणूस काम करते 2 तेच नाही ते काही ना काही पुरते.